कोकणकर साळवी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत पौष्टिक आप्प्यांची रेसिपी। किसलेले गाजर, किसलेले बीट, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, किसलेले चीज, मीठ, तांदळाचं पीठ ही चटणीसाठी तयारी करून ठेवलेली आहे। चटणीसाठी आपण लसूण भाजतो आहोत। लसूण टाकल्यानंतर आपण 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कढीपत्ता, भाजलेली चणा डाळ हे चांगलं भाजून घेऊ। त्यानंतर आपण ओले खोबरे ॲड करू। ओले खोबरे चांगले भाजून घेऊ। चवीपुरती मीठ, असे मीठ टाकून त्याचे भाजून घेऊ। कढीपत्ता पण आपण ॲड करत आहोत। 2 मिनिटं परतून घेऊ। त्यानंतर गॅस बंद करून आपण कोथिंबीर टाकली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून ते वाटण मिक्सरला वाटून घेणार आहोत। चटणी तयार करणार आहोत। फोडणीची तयारी आहे, चटणीच्या फोडणीची तयारी। तेल तापल्यानंतर थोडीशी राई टाकलेली आहे, त्यानंतर उडीद डाळ टाकलेली आहे। राई उडीद डाळ चांगली तडतडल्यावरती आपण चटणीला फोडणी देणार आहोत। त्यानंतर आपण तांदळाच्या पिठामध्ये किसलेले बीट, बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक कापलेला कांदा, किसलेलं गाजर, चीज, किसलेले चीज, थोडेसे मीठ टाकून हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। चांगल्या रीतीने एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर आपण आप्प्यांसाठी तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसवर, त्याला तेल लावून घेणार आहोत। तेल लावून झाल्यानंतर आप्प्यांच्या प्रत्येक साच्यामध्ये थोडे थोडे पीठ आपण सोडणार आहोत। तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून पीठ आपण सोडत आहोत। पिठाची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता। सर्व आप्पे त्यामध्ये आपण टाकून झालेलं आहे। आता मंद आचेवर झाकण लावून 10 मिनटं आपण ठेवणार आहोत। 10 मिनिटांनी आपण झाकण काढल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने प्रत्येक आप्पे आपण पलटी मारून घेणार आहोत। एकदम हळूवारपणे हाताळायचं काम आहे आप्पे पलटी करण्याचं। ते आपण आता केलेले आहे। सगळे आप्पे आपले पलटी करून झालेले आहेत। आता एक एक आप्पे आपण जाळीमध्ये आपण काढत आहोत, जेणेकरून जर तेल असेल तर ते फ्लिप होईल। सगळे आप्पे आपण जाळीमध्ये काढून झालेले आहेत। आता आपले आप्पे चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहेत। धन्यवाद।